निवडलेला अभंग अधिक विस्तार न करता संक्षिप्त स्वरूपामध्ये आपल्याला अर्थ सांगण्याचा प्रयत्न करणार आहेत। आपल्याला वेळही कमी आहे, कमी वेळात अधिक बोलण्याचा प्रयत्न मी करणार आहे। तुम्ही जेवढं या ठिकाणी वारीमध्ये प्रवचन करणं, कीर्तन करणं म्हणजे वाटोळीत दिवा लावण्यासारखं आहे, बरोबर आहे का नाही? आणि जे लक्ष देईल तरी अवधान ऐकली दिजे, मग सर्व सुखाशी पात्र होईजे। जे लक्ष देईल, व्यवस्थित ऐकेल, त्या श्रवण सुखाचा, त्या वक्तव्याचा लाभ त्याला निश्चित अंतःकरणामध्ये प्राप्त होईल। कारण ज्ञानोबराय सुद्धा म्हणतात की परमार्थामध्ये लक्ष असेल तरच ते सगळं सुखाची प्राप्ती होत असते। सेवेसाठी निवडलेला अभंग तुकोबरायांचा आहे। जगद्गुरु तुकोबरा या अभंगामध्ये मला तुमच्या आमच्या हिताचा उपदेश करतात। महाराज म्हणतात, सांगतो तुम्हासी, तुम्हाला मी सांगतो, काय सांगतो भजा रे विठ्ठला। तुम्ही जर विठ्ठलाला नाही बसले तर काय होईल, तुमचा नरदेह वायाला जाईल। एक साधक म्हटला, महाराज आम्ही जर विठ्ठलाला नाही बसलो तर काय होईल? महाराज म्हटले, जी गोष्ट ज्याच्यासाठी आहे ना त्याच्यासाठी तिचा उपयोग न होणे म्हणजे ती गोष्ट वायाला जाणे। देवाने एवढा सुंदर नरदेह दिलेला आहे, कशासाठी दिलेला आहे? पंक्तीसाठी नाही ना, भजनासाठी दिलेला आहे। देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा वादिकेचा। म्हणून आपण भजन केलं पाहिजे, आणि भजन नाही केलं तर नाही तरी गेला जन्म वाया। लोकांना पटलं, लोक म्हणे ठीक आहे महाराज, परंतु आम्ही संसारिक आहोत, एकदा का या संसाराची बरोबरी केली की आम्ही परमार्थ कराय मोकळे झालो। महाराज म्हणले, जेवढी म्हणून संसाराची बरोबरी कराल तेवढं परमात्म्यापासून दूर जाल। एक दिवस असा येईल की या भवसिंधूच्या पुरामध्ये तुम्हाला वाहून जावं लागेल। करिता बरोबरी दुरा वसी दुरी, भवाची पुरी वहावसी। लोकांना पटलं, लोक म्हणे ठीक आहे महाराज, आम्ही देवालाही भजू, परंतु देवाला भजण्यासाठी काहीतरी लागत असेल ना? देवाला भजण्यासाठी काहीच लागत नाही, फक्त एक गोष्ट लागते, काही न लगे एक भावाची कारण, तुका म्हणे आन विठोबाची। देवाला भजण्यासाठी काहीच लागत नाही, देवाला भजण्यासाठी फक्त काय लागतो? भाव लागतो। भाव कशाचा? कापसाचा का सोयाबीनचा, ऊसाचा नव्हे। भाव म्हणजे आवड, प्रेम, श्रद्धा, विश्वास, अंतःकरणातील निर्विकल्प प्रवाह जो असतो ना त्याला भाव म्हणत असतात। कोणी म्हणेल, महाराज मी दिसायला सुंदर नाही, देवाला त्याची गरज नाही। कोणी म्हणेल, मी उच्च जातीतला नाही, उच्च कुळातला नाही, देवाला त्याची गरज नाही। जीवन में एक बात याद रखना, भगवान को रूप से या कपड़ों से नहीं जीता जाता, भगवान को जीता जाता है प्रेम से, भाव से। भगवंताला आपलंस करण्यासाठी प्रेमाची, भावाची अत्यंत गरज आहे। म्हणून तर काय म्हणतात, थोर प्रेमाचा भुकेला हाची दुष्काळ तयाला। भगवंताच्या घरी दुष्काळ आहे, परंतु कोणता आहे? प्रेमाचा दुष्काळ आहे। म्हणून जगात जन्माला आलेल्या मुलापासून तर म्हाताऱ्या माणसापर्यंत प्रेमाची आवश्यकता। लक्षात ठेवा, प्रेम अशी गोष्ट आहे की ते दिल्याने वाढते, कमी होत नाही। म्हणून प्रेम माणसाने केलं पाहिजे, साधू संतांवरती प्रेम केलं पाहिजे, भगवंतावरती प्रेम केलं पाहिजे, आपल्या ग्रंथावरती सुद्धा प्रेम केलं पाहिजे। आपण जी साधना करतो त्या साधनेवर सुद्धा आपला आत्मविश्वास, आपलं प्रेम असलं पाहिजे। म्हणून तुकोबराय म्हणतात, काही न लगे एक भावाची कारण, तुका म्हणे आन विठोबाची। असा अभंगाचा सरळ आणि सोप्या पद्धतीने अर्थ आहे। आपल्या भाषेमध्ये अभंगाच्या ठळक बातम्या, आता हवामानाचा अंदाज, बरोबर आहे का? सेवेसाठी निवडलेला अभंग तुकोबरायांचा आहे। जगद्गुरु तुकोबरा या अभंगामध्ये मला तुमच्या आमच्या हिताचा उपदेश करतात। आता हिताचा उपदेश करत असताना काही गोष्टी महत्वाच्या आहेत। तुकोबराय काय सांगतात, सांगतो तुम्हासी। सांगतो या शब्दाचा विचार केला तर जगाच्या पाठीवर एवढे सांगणारे लोक आहे, एवढे सांगणारे लोक आहे की ऐकणारे कमी पडतील एवढे सांगणारे आहे। परंतु सांगतात कोण? सांगतात कोणाला? सांगतात कशासाठी? जे आपल्याला सांगणार आहेत त्या सांगणाऱ्याचा अधिकार असणं सुद्धा खूप महत्वाचं आहे। पहिली गोष्ट अधिकार असणं महत्वाचं आहे। दुसरी गोष्ट आपल्याला जे सांगणार आहेत त्या सांगण्याचा त्यांना अनुभव असणं सुद्धा महत्वाचं आहे।
तिसरी गोष्ट जे आपल्याला सांगणार आहेत ते आपल्या हिताचं असणं सुद्धा फार गरजेचं आहे. अशा 3 मुद्द्याचा विचार आपण करणार आहोत. पहिली गोष्ट, सांगणाऱ्याचा अधिकार असावा. अधिकार या शब्दावर तर आपण खूप बोलू शकतो. जर विचार केला तर प्रत्येकाचा अधिकार वेगळा आहे, बालकाचा सुद्धा अधिकार वेगळा आहे. ज्ञानेश्वरीमध्ये सुरुवातीला सांगतात, तेने आबाल सुबोधे ओवी येजनी प्रबंधे ब्रह्म रस सुस्वादे अक्षरे गुंथिली. तेने आबाल सुबोधे, लहान मुलापासून सर्वांपर्यंत ज्ञानेश्वरीचा अधिकारी आहे, याच्यात तीळ मात्र शंका नाहीये. परंतु ज्ञानोबरायांच्या समोर 700-750 वर्षापूर्वी त्या कालामध्ये जो श्रोतृवर्ग उपस्थित होता तो विशिष्ट अधिकाराचा होता, विशिष्ट योग्यतेचा होता. कारण ज्ञानोबरायांच्या मुखातून आपल्याला ज्ञानेश्वरी सारखा महत् भाग्यवान ग्रंथ श्रवण करायला मिळणार आहेत. म्हणून आपण सुद्धा त्या ठिकाणी नाथ संप्रदायात विशेष करून जाणकार मंडळी, विद्वान मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होती. विशेष करून या जगातील दृश्य अदृश्य कोटीतील शक्ती उपस्थित होत्या, देव देवता त्या ठिकाणी उपस्थित होत्या. कारण ज्ञानोबराय म्हणजे सामान्य नाही, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. 5000 वर्षापूर्वी ज्यांच्या मुखातून श्रीमद भगवद्गीता प्रगट झाली त्यांच्याच मुखातून ज्ञानेश्वरी प्रगट होणार आहेत. म्हणजे ज्ञानेश्वरी ग्रंथ सामान्य नाही. लक्षात ठेवा, जे भगवद्गीतेमध्ये आहेत ते ज्ञानेश्वरीमध्ये आहेच, ती मात्र शंका नाही. परंतु जे ज्ञानेश्वरीमध्ये आहे ते भगवद्गीतेमध्ये नाही. लक्षात ठेवा. कारण 4500 दृष्टांत ज्ञानोबरायांनी आपल्या ज्ञानेश्वरीमध्ये दिलेले आहे. विशेष करून संसारिकांनी कसं वागलं पाहिजे, कसं चाललं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, प्रत्येकाचा दृष्टांत ज्ञानोबरायांनी त्या ठिकाणी दिले. संसारिकांनी काय साधना केली पाहिजे, दाम्पत्य जीवनाने लग्न झाल्यानंतर काय साधना केली पाहिजे, याचाही विचार ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलेला. एखादा भाग्यवान मुलगा आपल्या पोटी जन्माला यावा असं वाटत असेल प्रत्येक दाम्पत्य जीवनाला, तर त्याने साधना केली पाहिजे, तपश्चर्या केली पाहिजे. ज्ञानोबराय, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, मुक्ताई ही भावंड उगत जन्माला येत नाही दादा पोटी. ज्या वेळेला विठ्ठल पंतांचं लग्न झालं त्यावेळेला काही कारण असतो, संन्यास म्हणा किंवा वेगळं कारण म्हणा, त्या ठिकाणी असं सांगतात की विठ्ठल पंतांना त्या जन्मामध्ये पुत्र सांगितलेला नव्हता. त्यांच्या चरित्रामध्ये महिपती महाराजांनी सुंदर वर्णन केलेला. त्या जन्मामध्ये त्यांना पुत्र सांगितलेला नव्हता, परंतु संन्यास घेतल्यामुळे तो ग्रस्त आश्रम संपल्या गेला. आणि काही कारणास्तव ज्या वेळेला विठ्ठल पंतांनी काशीला जाऊन काशी विश्वेश्वराची 12 वर्ष साधना केली. इकडं रुक्मिणी मातेने एक भुक्त व्रताचं पालन करून, एक भुक्त व्रत म्हणजे दिवसात एकच टाइम जेवायचं, बाकी साधना करायची. का? एक भुक्त व्रताचं पालन करता साधनेमध्ये वेळ जास्त जावा, आपला खाण्यात आणि स्वयंपाकात त्याच्यातच जास्त वेळ जातो. बरोबर आहे का? आपल्याला खायला सुद्धा चांगलं पाहिजे, चटकदार पाहिजे, बरोबर आहे का नाही? भजन चाललंच आहे, बरोबर आहे का? परंतु कुणाला बोलायचं नाही, कुणाशी वाद करायचा नाही, शब्द वाक्यता करायची नाही. 12 वर्ष साधना घडल्यानंतर ज्या वेळेला त्यांना ग्रस्त आश्रमाचा प्रवेश केला गुरुच्या आज्ञेहून, त्याच वेळेला त्यांना दुसरा त्यांचा जन्म झाला. आणि तिथून पुढे त्यांना 4 विश्वातील जगाचं कल्याण करणारी विभूती त्यांच्या उदरी जन्माला आली. लक्षात ठेवा, ते ज्ञानोबराय, निवृत्तीनाथ महाराज, सोपान काका, मुक्ताई अशा विभूती या जगातील म्हणजे तिन्ही देव आणि आदिशक्ती माता उदरी जन्माला येण्यासाठी उदर पवित्र नसावं. अहो निश्चित उदर पवित्र असावं. त्याच्याशिवाय एवढे महात्मे, एवढे देवता उगत पोटी जन्माला येत नसतात. लक्षात ठेवा. आमचे गुरुवर्य पाठामध्ये सांगायचे मारुती बाबा की
दाम्पत्य जीवनाने साधना केली पाहिजे. या ब्रह्मांडामध्ये असे असंख्य महात्मे आहे की जे उदरी येण्यासाठी आणि या जीवनातून मुक्त होण्यासाठी तत्पर आहे, परंतु ते योग्य आईची कुस पाहतात आणि योग्य आईची साधना जिच्या जीवनामध्ये आहे. आजही आपल्याला वाटतं छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावे, पण शेजारच्या घरात का जिजामाता नाही ना तशी, बरोबर आहे का? जिजामाता ही तशी असली पाहिजे, शहाजी महाराज सुद्धा तसे असले पाहिजे ना, तरच शिवाजी महाराज येऊ शकतात. आणि शिवाजी महाराज जन्माला येण्यासाठी तेवढे कष्ट सहन करावे लागतात, बरोबर आहे का? सामान्य गोष्ट नाही. हे जर डोक्यावरून जास्त जात असेल तर आपल्या भाषेत सांगतो, ऐका. अधिकार या शब्दाची व्याख्या आधी आपण करावं, मग इतरांना सांगावं. याला सोप्या शब्दामध्ये अधिकार असं म्हणतात. बाप मुलाला सांगतो, बाळ्या बिडी पेटून आण. पोरग जातं चुलीवर, बिडी धरतं, बापापर्यंत तर बिडी विझून जात. बाप पोराला म्हणतो, मूर्खा, अरे साधी जीवनात बिडी पेटून आणू शकत नाही, दुसरं काय करशील? पोरग म्हणतं, मला चॅलेंज, आत्ता जातो. पुन्हा चुलीवर बिडी धरतं, बरं बिडी विजूनच देत नाही. बरं बिडी अशी इमानदार जात आहे, ती ओढल्याशिवाय पेटत नाही. तुम्ही ओढली की का? अहो मी नाही ओढली, पण तुमचा अनुभव सांगायला काय अडचण नाही ना. ते बिडी ओढत बापाकडे घेऊन येतं, अर्धी बिडी बापाजवळ येऊपर्यंत संपून जाते. बाप बिडी ओढत पोराला म्हणतो, बाळ्या बिडी ओढणं चांगलं नसतं. पोरगा ऐकणारं हुशार असतं. त्यांचं, बाबा तुमची बिडी मागच्या दोऱ्याला जाऊन चिटकली तरी फेकून द्यायला तयार नाही, आणि मला म्हणता बिडी ओढू नको. ऐकाल का महाराज? आपल्या बापाला असं वाटत असेल आपल्या पोराने बिडी ओढू नये, तंबाखू खाऊ नये, तर अगोदर आपल्या बापाने तंबाखू, बिडी, व्यसन नावाची गोष्ट जीवनातून बाजूला ठेवावी. शास्त्र असं सांगतं, यद्यदा चरती श्रेष्ठस्तत देवे तरोजन सयत प्रमाणम कुरुते लोकस्तदनु वर्तते. श्रेष्ठ व्यक्ती जसं आचरण करत असतात त्यावरून बाकीचे लोक आचरण करत असतात. लक्षात ठेवा, घरातला कर्ता चांगला असावा म्हणजे घर चांगलं राहतात. गावातला कर्ता चांगला असावा म्हणजे गाव सुद्धा चांगलं राहतात. जिल्ह्यातला, राज्यातला, देशातला कर्ता चांगला असावा म्हणजे देश सुद्धा चांगला राहतात. लक्षात ठेवा, आज कोणीही कुणाला बदलू शकत नाही. आपण सुद्धा बदलणं महत्वाचं आहे ना, बरोबर आहे का? पण आपण लई इमानदार, सांगू का आपली इमानदारी? अहो पान पोळीचा ग्लास सुद्धा साखळीने बांधून ठेवावा लागतो, ही आपली इमानदारी. बसमध्ये सूचना द्यावा लागतात, थुंकू नका, त्या सूचनेवर आपण थुंकतोय, ही आपण सूचना असण्याची पावती आहे. मंदिराच्या बाहेर सुद्धा सूचना द्यावा लागतात, पादत्राणे बाहेर काढा, आपण मंदिरात घेऊन जातो, ही आपण सूचना असण्याची पावती आहे? नाही महाराज. आपल्या बापाला असं वाटत असेल आपल्या पोराने बिघडू नये, तर अगोदर बापाने सुधारणं महत्वाचं असतं. लक्षात ठेवा. एक छोटासा दृष्टांत सांगतो. एक मुलगा तंबाखू चोळत होता. त्याला म्हणलं, काय रे तंबाखू खातो, लाज वाटत नाही का? ते नाही महाराज, तंबाखू खायला मी काय म्हणे, तंबाखू म्हणजे नॉर्मल व्यसन आहे महाराज. अरे म्हणलं, तुझं नॉर्मल व्यसन आहे म्हणतोय, पण तुझे मास्तर समोरून आले ना, त्यांना तर घाबर ना, बरोबर आहे का नाही? ते नाही महाराज, अहो तंबाखू म्हणजे इतकं नॉर्मल व्यसन आहे की बसणाऱ्याच्या कित्येक खिशात तंबाखू निघेल म्हणे. निघेल की नाही? तर वारीत जरी असले तरी निघेल, बरोबर आहे का नाही? ज्यांच्या खिशात आहे ते हसले, बरोबर आहे का? त्यांच्या डिस्प्लेवर लगेच कळून येतं, बरोबर आहे का? ते अरे तंबाखू म्हणजे नॉर्मल व्यसन आहे, तुझे मास्तर समोरून आले, त्यांना तर घाबर ना. ते महाराज, मी तंबाखू खायला माझ्या बापाला घाबरत नाही, मास्तरला काय? म्हणतो बाबू. आणि योगायोगाने त्याचा बाप समोरून येतो, तो तंबाखू चोळता चोळता हात पाठीमागे तर त्याला म्हणलं, अरे आता बाप आताच म्हणत होता बापाला घाबरत नाही, मग आता का हात पाठीमागे धरला? त्याने दिलेलं उत्तर आहे का? तो काय म्हणला, महाराज मी त्याला घाबरून हात पाठीमागे नाही धरला, तर ते याच्यातली अर्धी घेतं म्हणून हात पाठीमागे धरला. बाप जर मुलाच्या हातावरची अर्धी तंबाखू खात असेल तर मुलाकडून चांगली वागण्याची अपेक्षा करणं चुकीची कल्पना आहे. म्हणून शास्त्र असं सांगतं, यद्यदा चरती श्रेष्ठस्तत देवे तरोजन